नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. भाजपा आमदार नितेश राणे आणि राकेश परब यांना कणकवली न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. नितेश राणेंचे पीए राकेश परब यांना देखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 18 फेब्रुवारीपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर ते जामिनासाठी अर्ज करणार आहेत. बंडा तात्या कराडकरांवर तुर्तास अटकेची कारवाई होणार नाहीये. 5 दिवसानंतर त्यांना हजर राहण्याची नोटीस जारी करण्यात आलेली आहे. सातारा शहर पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत बंडा तात्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जाते. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यावरून टीका केली जाते. अशातच रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. यात त्यांनी वाईनप्रमाणेच गुळापासून बनवलेल्या हातभट्टीची वाईन आणि मोहाच्या फुलांची वाईन विकण्यासाठी मॉल तसंच किराणा दुकानांमध्ये परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. दरम्यान खोत यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. कराडकर यांनी राजकीय नेत्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पवई नाका इथे आंदोलन केलं. यावेळी बंडा तात्या कराडकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नाशिकमधील इंडिपेंडन्स ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं रद्द केलेला आहे. रिझर्व्ह बँकेनं इंडिपेंडन्स बँकेचे सर्व व्यवहार बंद केलेत. आता बँकेवर प्रशासक नेमला जाणार आहे. ठेवींपेक्षा अधिक कर्ज पुरवठा आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचे पती प्रवीण पवार बँकेवर संचालक, तर भाजपा आमदार सीमा हिरे बँकेच्या उपाध्यक्ष आहेत. तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूरच्या गोडपिंपरी तालुक्यातील संत परमंस कोंडय्या महाराज या महाराजांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून भक्तांची अग्निपरीक्षा घेणारा थरारक सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. धाबा गावात निखाऱ्यानं भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायानं चालत जातात. यंदा देखील हा सोहळा वयोवृद्ध बालगोपालांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. सुरतमध्ये 34 पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालेली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून काचेला धडकल्यानं या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. इमारतीला लावलेल्या काचांमुळे ही घटना घडल्याचं बोललं जातंय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ठराव पारित करत तो जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत राज्य आणि केंद्र सरकारला पाठवला. तर अशा प्रकारे ओबीसी आरक्षणाबाबत ठराव पारित करणारी बेला ही पहिली ग्रामपंचायत असून ओबीसी आरक्षणाबद्दल जनगणना ही महत्त्वाची बाब असून ग्रामपंचायतीकडे पुरेसं मनुष्यबळ असल्यामुळे ते प्रत्येक ग्रामपंचायतीला सोयीस्कर होईल असं देखील नमूद करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील सावंगी मगरापूर इथं पिण्याच्या पाण्याकरता गावकऱ्यांनी गावावर बहिष्कार टाकला. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. नंतर जिल्ह्यातील सगळ्या बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं धाबं आणलं. ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र आंदोलनकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये अजून तोडगा निघाला नाही. त्यामुळे गावकरी गावाबाहेरच आहेत. आंदोलनावर ते आत्ताची जी परिस्थिती आहे त्यावर बहिष्कार टाकून बसलेले आहेत. अंबरनाथमध्ये प्रदूषणकारी जीन्स वॉश कारखान्यावर पालिकेच्या वतीनं तोडक कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं ही कारवाई केली. या कारखान्यांबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यानंतर या कारखान्यांना क्लोजर नोटीस बजावली होती. मात्र तरीही कारखाने सुरूच असल्यानं अखेर हे कारखाने जमीनदोस्त करण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं अंबरनाथ नगरपालिकेला केली आहे. चिपळूणमधील खेरडी भागातल्या कातळवाडीमध्ये अरविंद महाडिक या शेतकऱ्याच्या तब्बल 13 शेळ्या बिबट्यानं फस्त केल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे अरविंद महाडिक यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. घटनेची माहिती चिपळूण वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. एकाच रात्री बिबट्यानं 12 शेळ्या फस्त केल्यामुळे खेरडी परिसरामध्ये चिंतेचं वातावरण आहे. गर्भवती महिलेचं वजन 155 किलो तर 66 BMI प्रति मीटर स्क्वेअर असलेल्या एका महिलेची अवघड शस्त्रक्रिया औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये यशस्वी करण्यात आली.
24 जानेवारी रोजी महिलेची शस्त्रक्रिया झाली. 66 BMI असलेली ही जगातली 7वी तर देशातली पहिली यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचा दावा विभाग प्रमुख डॉक्टर श्रीनिवास गडप्पा यांनी केला आहे. फोनपे ॲपद्वारे देशातील 14 ज्वेलरी शॉपसह 32 हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या सुब्रमण्यम रामकृष्ण अय्यर या उच्च शिक्षित आरोपीला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. फोनपेच्या माध्यमातून फोनपे ट्रान्झॅक्शन्सनुसार रक्कम न पाठवता फोनपेचे स्क्रीनशॉट्स फेरफार करून 97,330 रुपये पेड केल्याचं भासवून ज्वेलरी खरेदी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. वसईच्या पंचायत समितीच्या माजी उपसभापतींना भोंदूबाबांनी गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. पोलिसांनी या प्रकरणी 2 भोंदूबाबांना अटक केली. नरेंद्र पाटील यांना एकमुखी रुद्राक्षानं भरभराट होईल असं सांगून तब्बल 16 लाख रुपये काढून घेत भोंदूबाबा फरार झाला. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पाटलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्याची बॅग हिसकावून पळून गेलेल्या 3 चोरट्यांना पोलिसांनी अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्या. विठ्ठलवाडी पोलिसांनी CCTVच्या आधारे ही कारवाई केली. त्यांच्याकडून 40,000 रुपये रोख रक्कम, 1 टॅब, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि महत्त्वाची कागदपत्र असा 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ रेल्वे विभागातील सावदा ते आदर्शनगर दिल्ली दरम्यान धावणाऱ्या किसान रेलच्या 999 यशस्वी फेऱ्यांनंतर गुरुवारी 1000वी फेरी सावदा रेल्वे स्थानकावरून सुटली. या प्रसंगी केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार रक्षा खडसे हे नेते मंडळी ऑनलाईन, तर आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीष चौधरी हे प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर 1000वी किसान रेल्वे दिल्लीकडे निघाली. पुण्यातील येरोडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ काम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळली. भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत 5 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. 5 जण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 11:15च्या दरम्यानची ही घटना आहे. सध्या मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पोलीस प्रशासन हे काम करते आणि जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती समोर येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. निर्माणाधीन इमारतींच्या बांधकामादरम्यान झालेली ही दुर्घटना वेदनादायी आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचं बळ मिळो, जखमी लवकरात लवकर बरे होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या येरवड्यातल्या या घटनेसंदर्भात केलं आहे. भाजप आमदार नितेश राणेंची काल दिवसभर पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर गोव्यातून नितेश राणेंना पोलीस सावंतवाडीत घेऊन आले. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा मोबाईल फोन आणि मुख्य आरोपी सचिन सातपुतेला केलेल्या फोनबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंना घेऊन गोव्याला गेले. नितेश राणे यांची 2 टप्प्यांमध्ये चौकशी झाली. आधी नितेश राणे आणि राकेश परब या दोघांची समोरासमोर बसून चौकशी केली गेली. त्यानंतर गोव्याला नेऊन देखील त्यांची चौकशी करण्यात आली. आज नितेश राणे यांची पोलीस कोठडी संपणार आहे. SRA बाबत गुरुवारी महत्त्वाचा निर्णय झाला. गरिबांना 2.5 लाख रुपयात घर घेता येणार आहे, तर झोपडी निष्कासित झाली की 3 वर्षात ती विकता येईल अशी माहिती ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा. गोव्यात काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला असून या ठिकाणी उमेदवारांचा शपथ सोहळा पार पडला. यावेळी राहुल गांधी देखील उपस्थित होते. निवडून आल्यावर 5 वर्ष काँग्रेसमध्येच राहणार, दुसऱ्या पक्षात जाणार नाही अशी शपथ यावेळी उमेदवारांना देण्यात आली. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.